आदरणीय साहेबांनी 23 मे 2004 रोजी भारताचे कृषी मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली। त्यावेळी भारतीय शेतीपुढे कृषी क्षेत्राचा घटता वृद्धी दर, भांडवलाचा अपुरा पुरवठा, कृषी क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये झालेली घट, शेतीमालाच्या किमती, अन्नधान्य उत्पादन व उत्पादकतेमध्ये वाढ करणं, वाढत्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत धान्य पुरवणं या समस्या असलेल्या आपल्याला दिसतात। 2004 ते 2014 या कालावधीमध्ये साहेबांनी कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण अशी धोरणं राबवली आणि त्यामुळे भारताची अन्नधान्य निर्यात करणारा देश अशी जगामध्ये ओळख झाली। त्यांनी शेतमालाच्या आधारभूत किमती, सार्वजनिक गुंतवणूक, कृषी संशोधन, फलोत्पादनास प्रोत्साहन, कृषी वित्त पुरवठ्यामध्ये वाढ इत्यादी गोष्टीवरती लक्ष केंद्रित केले। त्यामुळे शेती उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली। त्यातून दुसरी हरित क्रांती झाली असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही। साहेबांनी केंद्रामध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर 2005 ते 2006 मध्ये संपूर्ण देशातील फलोत्पादनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान त्या ठिकाणी सुरू केले। यामुळे भारतात फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये क्रांती झाली। 2010च्या कृषी अहवालानुसार फळे व भाजीपाला याचे उत्पादन सर्वाधिक भारतामध्ये झालेले होते। साहेबांनी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन दिले। त्याचबरोबर साठवणुकीच्या सोयी सुविधेमध्ये वाढ केली। त्यामुळे भारतातील फलोत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते। केंद्रीय कृषी मंत्री असताना साहेबांनी कृषी मालाच्या किमान आधारभूत किमती निर्धारित करताना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्न केले। शेतमालाच्या किमतीत सतत कमी अधिक प्रमाणामध्ये चढ उतार होत असतील तर शेतकऱ्यांची जास्त उत्पादन घेण्याची प्रेरणा नष्ट होईल। त्याचा परिणाम शेतकऱ्याचे उत्पन्न, शेतीतील रोजगार, उत्पादन, शेतमाल, शेतीमध्ये असणारी गुंतवणूक यावर होत असतो। म्हणून साहेबांनी शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याबरोबरच त्याला काही उत्पन्न मिळाले पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे हा विचार करून साहेबांनी किमान आधारभूत किमती निर्धारित केल्या आणि सन 2004 ते 2014 या कालावधीमध्ये विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती दुपटीपेक्षा अधिक वाढलेल्या आपल्याला दिसतील। त्यातून शेतीमालाला योग्य भाव देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आपल्याला दिसते। शेतकऱ्याला शेतीतील विविध कार्यासाठी, विविध कामांसाठी अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज भासते। अपुऱ्या भांडवल पुरवठ्यामुळे शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन अवजारे, त्याचं यांत्रिकीकरण यावर मर्यादा येत असतात। त्यामुळे शेतीचं उत्पादन, त्या शेतीची उत्पादकता, त्यामध्ये असणारे रोजगार यावर त्याचा वाईट परिणाम होतो। देशातील 50% जास्त शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे। शेतीला मुबलक व अल्प व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालं, शेतकरी कर्जमुक्त झाला। हा सुद्धा साहेबांचा निर्णय अतिशय क्रांतिकारी असलेला आपल्याला दिसतो। शेतकऱ्यांना कर्जासाठी खाजगी सावकाराकडे जावे लागू नये, त्याचा व्याजदर जास्त असतो म्हणून साहेबांनी कृषी वित्त पुरवठा 1,04,500 कोटी वरून 7 लाख कोटी पर्यंत वाढवला। म्हणजे जवळपास 7 पटीने तो कर्ज पुरवठा वाढवला आणि तो कर्ज पुरवठा बँकामार्फत करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची उपलब्धता वाढलेली आपल्याला दिसते। तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असताना त्या कर्जाचा व्याजदर सुद्धा कमी असावा। पीक कर्जाचा व्याजदर त्यावेळी 12% होता आणि तो साहेबांनी 4% केला। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज कमीत कमी व्याजदरामध्ये उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येतं। हा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो। 2012 ते 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळी साहेबांनी 2,200 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत महाराष्ट्राला मिळवून दिलेली होती। शेतकऱ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, शेती संबंधी संशोधन होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा
यासाठी कृषी विज्ञान केंद्राची संख्या साहेबांनी वाढवलेली आपल्याला दिसते। साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री झाले त्यावेळेस ती कृषी विज्ञान केंद्राची संख्या होती 330 आणि साहेबांनी ती संख्या वाढवली, ती केली 667। म्हणजे इथं सुद्धा जवळपास दुपटीनं कृषी विज्ञान केंद्राची संख्या साहेबांनी वाढवली आणि याचा फायदा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होत असलेला आपल्याला दिसून येतो। देशाची अर्थव्यवस्था प्राधान्यानं कृषी क्षेत्राच्या विकासावर अवलंबून असल्याने ही अर्थव्यवस्था कृषी क्षेत्राद्वारे बळकट करण्याच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विकासाच्या अनेक क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतले। यात निव्वळ पावसावर अवलंबून असणाऱ्या अथवा कोरडवाहू क्षेत्राचा विकास, सिंचन क्षेत्राची वाढ, पाण्याचं व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक पिकाची उत्पादकता वाढवणं, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, शेतीमाल प्रक्रिया, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रांचा विकास करणं, कृषी संशोधन, कृषी शिक्षण, शेतीला पूरक जोडधंदे, ग्रामीण रोजगार, शेती पिकांची असणारी विविधता, वित्तीय संस्थाद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ करणं, व्याजदरामध्ये कपात करणं, देशातील शेतीमाल पणन व्यवस्थेची पुनर्रचना करणं, कृषी उत्पादनास मोठी चालना देणं, कृषी मालास योग्य भाव मिळवून देणं, या अनेक बाबतीमध्ये साहेबांनी घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसतात आणि या निर्णयाच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्राच्या विकासाला फार मोठी चालना मिळालेली आपल्याला दिसून येते। साहेबांनी देशात दुसरी क्रांती घडवून आणली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। शेतकऱ्यांना नवा स्वाभिमान मिळवून दिला, देशात नैसर्गिक संकट आली, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ पडला, अशा संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, कारण साहेब हे हाडाचे शेतकरी आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना पुरेपूर जाणीव असलेली आपल्याला दिसते। साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये जसा आमूलाग्र बदल घडवून आणला तसा दूध उत्पादनात वाढ यासही हातभार लावला। त्यासाठी त्यांनी कृषी मंत्री झाल्यावर क्लीन मिल्क योजना आणली। या योजनेअंतर्गत दुधाची ने-आण करण्यासाठी स्टीलच्या किटल्या, दूध साठवण्यासाठी स्टीलची भांडी, मिल्क बल्क कूलर इत्यादी शेतकऱ्यांना पुरवले। त्यामुळे कमीत कमी बॅक्टेरिया असलेले स्वच्छ दूध लोकांपर्यंत पोहोचू शकले, ग्राहकांना आरोग्यदायी दूध मिळेल अशी ही योजना होती। केंद्रीय कृषी मंत्री म्हणून साहेबांनी शेती व शेतकरी हिताचे पुढील निर्णय घेतलेले आपल्याला सांगता येतील। त्यामध्ये पहिला निर्णय जो होता तो म्हणजे क्लीन मिल्क योजना सुरू केली। दुसरा निर्णय होता राष्ट्रीय फळबागायत अभियान सुरू केलं। तिसरा महत्वाचा निर्णय होता शेतीमालाच्या किमान आधारभूत किमती वाढवल्या, नॅशनल डेअरी प्लॅन तयार केला, नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला, व्हेजिटेबल इनोव्हेशन फॉर अर्बन क्लस्टर्ड ही नवी योजना सुरू केली, नर्सरी ॲक्रेडिटेशन स्कीम सुरू केली, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंटची स्थापना केली, शेतकऱ्यांना 72,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली, पीक कर्जाचा व्याजदर 12% वरून 4% केला, कृषी विज्ञान केंद्राची संख्या 330 वरून 667 इतकी केली आणि नॅशनल ब्युरो ऑफ ऍग्रीकल्चरची स्थापना केली। हे घेतलेले साहेबांनी निर्णय कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारे असलेले आपल्याला दिसतात। आदरणीय साहेबांचे कृषी क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असे आहे। त्यांच्यामुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली। कृषी क्षेत्राचे ज्ञान, अभ्यास, अनुभव व दूरदृष्टी यामुळे कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात। साहेबांनी घेतलेले निर्णय, कृषी धोरण, सक्षम कृषी धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीमुळे प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात अन्नधान्य व फळे यांची मुबलकता आहे, त्याचं श्रेय साहेबांना जातं। म्हणूनच साहेबांना शेतकऱ्यांचा जाणता राजा तसेच दुसऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते असं अभिमानानं म्हटलं जातं।